मंत्री चषकाचा महाअंतिम सामना अगदी अल्पावधीतच इथे सुरू होत आहे। खेळणाऱ्या दोन संघाचा विचार केला तर मुरबाड ग्रामीण मधील दोन दादा संघ एकमेकांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण बघू शकत आहात। एका बाजूने शिवळेश्वर शिवळे तर त्यांना लढा देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत पराग 11 भालू। दोन्ही संघांचा प्रवास या स्पर्धेतील अत्यंत चांगला राहिलेला आहे। त्याचमुळे गुणात्मक क्रिकेट आणि एक मोठी लढत आपण सगळेजण इथे अपेक्षित करत आहोत। माझ्या साथीने जोडलेले आहेत समालोचन कक्षामध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक पंचायत समिती मुरबाडचे माजी सभापती सन्माननीय श्रीकांतजी धुमाळ साहेब। साहेब आपलं सहर्ष स्वागत। धन्यवाद। सुनीलजी शेळके साहेब या ठिकाणी 2 तासाची एकदम मस्त आराम करून या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत आणि त्यांच्या आवाजाने हे फायनलचे आनंद आपण या ठिकाणी घेणार आहोत। खरं तर 5 तारखेपासून तर आज नाईटच्या या क्रिकेट सामन्यांमध्ये बालुक संघाचे आणि शिवळे संघाचे खूप खूप अभिनंदन स्वागत या ठिकाणी आम्ही करतोय, कारण की हा अंतिम सामना आहे। यामध्येच ठरणार आहे कोण या चषकावरती आपलं नाव करणार आहे आणि त्यासाठी सर्व संघ या ठिकाणी दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत। तब्बल ऑनलाईन या ठिकाणी भरपूर प्रेक्षक या ठिकाणी ऑनलाईन घरूनच पाहत आहेत। तसेच मैदानावरती सुद्धा भरगच्च गर्दी अशी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। ऑनलाईन सामन्यांचा आनंद 30,000 लोकांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि सामना सुरू होतोय। सुनीलजी तुम्हीही माझ्या बरोबर राहा। भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजब्यांचे जागणे मानसाने मानसाशी मानसा समबागणे हा शुभ संदेश मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू व्हाईट चेंडूने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी धावसंख्या होती ती 1। केतन गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। काय सामना राहिला या अगोदरचा गोलंदाजी करणाऱ्या पराग 11 भालूकसाठी स्टार्टिंग एंडला गौरव पवारचा हा वार समोरच्या दिशेने फटका केला। क्षेत्ररक्षक इथे दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतायत। थोडे फंबल झाले, दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे आता अपघात झालेला आहे। महत्वाचा सामना, महाअंतिम सामना, या स्पर्धेचं विजेतेपद मिळून देणारा सामना आणि इथे ताळमेळ गडबडला। एक फलंदाज आता खेळाडू कक्षामध्ये दाखल होईल। पहिला हादरा शिवळेश्वर शिवळेला। पहिलाच मोठा धक्का या ठिकाणी शिवळे संघाला। दोन्ही संघ तसं ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नावाजलेले दोन्ही संघ आहेत आणि या संघांमध्ये अतिशय रंगतदार या ठिकाणी लढाई या ठिकाणी आपण पाहतोय आणि शिवळे संघाचा पहिलाच गडी या ठिकाणी बाद होतोय। बिक्की पवार सारखा मोठा फलंदाज खरं तर इथे बाद झालेला आहे। क्रिकेटमध्ये धावबाद होणं म्हणजे श्रीकांतजी त्याला आत्महत्या असं म्हणतात। ती आत्महत्या मैदानाच्या आतमध्ये झाली असं आपण म्हणूया। नक्कीच पहिली या ठिकाणी आत्महत्या झालेली आहे, तरी सुद्धा या ठिकाणी आणखी बराच खेळ बाकी आहे। अगदी बरोबर। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। फलंदाज गौरव पवारला जबाबदारीनिशी मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल। खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला असणारे बिक्की पवार याने प्रेशराईज केलं होतं किंवा त्याने सुरुवात केली होती, दुसरी धाव घेण्यासाठी कॉल केला होता। गौरवकडे अत्यंत चांगल्या क्षमता आहेत, त्या क्षमतांचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये त्याला करावं लागेल। तुमच्याकडे असं ज्ञान हवंय की ज्ञान अडचणीच्या वेळी तुम्हाला ते उपयोजित करता आलं पाहिजे। तुमच्या ज्ञानाला स्थळ काळ आणि वेळेची सापेक्षता नसावी असं म्हणतात। तेच पाहण्यासाठी या ठिकाणी सर्व प्रेक्षक आतुरतेने आपली वाट पाहत आहेत। प्रत्येक जण आपापल्या संघासाठी नक्की काय भूमिका पार पडतोय। 2 धावा धावफलकावर। गौरवची कडा घेत असताना चेंडू मागे जात असताना आपण बघतो क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। 30 सर्कल वर चेंडू अडवला, त्यानंतर झालेली आहे फेकी। महाअंतिम सामना म्हणजे श्रीकांतजी फार मोठा दबाव आणि दबाव क्रिकेटमध्ये रथी मारथी आणि धुरंदरांना ढेर करतो। इथे दबावाचं व्यवस्थापन जो करेल तो संघ या सामन्यामध्ये उजवा ठरेल। अशा दबावामध्ये देखील जो चांगली कामगिरी करून या ठिकाणी चषकावरती जो नाव कोरेल तोच खरा संघ बाजीगर। अगदी बरोबर, त्यालाच आपण सिकंदर म्हणूया। तोच ठरणार आहे या स्पर्धेचा विजेता। नक्कीच यावेळेस इथे पूल केलेला खेचून मारलेला आहे उदयने। यावेळेस इथे धावफलकाला 4 धावांनी पुढे ढकललेला आहे। अत्यंत गरजेचा महत्वाचा चौकार।
सजवला होता बघा. या अगोदर उजव्या हाताचे फलंदाज होते गोलंदाज केतनच्या समोर, त्यावेळेस गोलंदाज केतन याची गोलंदाजी चांगली राहिली होती, परंतु स्टार्किंग एंडला डावखुऱ्या हाताचा उदय आला आणि त्याने लगेच चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलं होतं. काय घडेल यानंतर? केतन गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होत असताना आपण बघतो अत्यंत चांगले दोन्ही युनिट्स आहेत क्रिकेटचे, ज्याने स्वतःला सिद्ध केलेले आहे, त्याचमुळे ते सगळेजण प्रसिद्ध झालेले आहेत. परंतु प्रसिद्धी सुद्धा जावयाच्या जातीची असते श्रीकांतजी, ती तुम्हाला हवी याविषयी वाटते आणि त्याचमुळे आता इथे प्रदर्शन चांगलं करण्याची मनोकामना इच्छा प्रत्येकालाच आहे. यावेळेस उदयने मात्र सांगून दिलेला आहे, हे तू स्पष्ट केलेलं आहे. या अगोदर विकी पवारला जरी आम्ही गमावला असेल तरी माझ्यामध्ये धमक आहे धावपलकाला वेगवान बनवण्याची आणि तो प्रामाणिक प्रयत्न त्याचा. चौकारानंतर षटकार, खणखणीत षटकार या ठिकाणी. जोडल्या गेलेला आपण बघतो. हे डगआउट दाखवलं जात आहे. शिवशेवळेश्वर शिवळेचे खूप समर्थक बहुसंख्येने मोठ्या संख्येने आपल्या संघाला बॅक करण्यासाठी आलेले आहेत. तसंही या स्पर्धेचा जर आपण 5 दिवसांचा इतिहास उघडला तर या स्पर्धेला प्रेक्षकांनी फार मोठी खरं तर पसंती दिलेली आहे. आपली विहित कामं बाजूला सारत असताना श्रीकांतजी या क्रीडा नगरीवर अनेक प्रेक्षक उपस्थित राहिले. एक आयोजक या नात्याने या प्रेक्षकांचे आभार कसे मानाल? थेट लाईव्ह या ठिकाणी स्पर्धा असल्यामुळे एकनाथजी राव यांची टीम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करते. जवळजवळ 30 ते 35 हजार लोक या ठिकाणी ऑनलाईन आपल्या क्रिकेटचा आनंद या ठिकाणी आतापर्यंत घेतलेला आहे. त्याचप्रमाणे स्टेडियमवरती सुद्धा भरगच्च अशी गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय की या फायनल मॅचचा आनंद आणि चषक खऱ्या अर्थानं कोण बाजीगर ठरणार हे थोड्याच वेळात या ठिकाणी स्पष्ट ठरेल. अगदी बरोबर आहे. कोणतीही स्पर्धा मोठी होत असताना 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात, ज्यामध्ये तुमच्या आयोजनाचा दर्जा काय आहे तो पाहिला जातो, त्या आयोजनाबरोबर नियोजनाची कशी साथ मिळते ते पाहिलं जातं, मैदानाच्या आतमध्ये कोणत्या दर्जाचं क्रिकेट खेळलं जातं ते पाहिलं जातं. त्याचबरोबर महत्त्वाचा घटक आहे की प्रेक्षकांची संख्या नेमकी किती राहिलेली आहे ते पाहिलं जातं आणि मुख्य मंचावर पाहुणे किती विराजमान झालेले आहेत हे पाहिलं जातं. श्रीकांतजी, मला असं वाटतं या स्पर्धेने हे सगळे मापदंड पूर्ण केलेले आहेत, त्यामुळे यशस्वी स्पर्धा खरं तर इथे आपण सगळ्यांनी पूर्ण केली असं म्हणूया. नक्कीच माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. खेळाडूंना त्यांनी खूप खूप शुभेच्छा देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत. आनंदित मुद्रा खरं तर नामदार कपिलजी मोरेश्वर पाटील साहेबांची मी सुद्धा पाहिली. अनेक ठिकाणी साहेब क्रीडा स्पर्धेच्या भेटीसाठी येत असतात. तिथे विशेषत्वाने माझ्या समालोचनाला सुरुवातच मुळात भिवंडीमधून झाली होती, त्यामुळे राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते मोठे नेते अनेकदा मी खरं तर मुख्य मंचावर अनुभवलेले आहेत. अलीकडचा जर पास्ट रिसेंट हिस्ट्री जर पाहिली तर मालेगावमध्ये शिक्षण मंत्री दादोजी भुसे साहेब यांच्या वतीनेही सन्मान मी स्वीकारला होता. त्याचबरोबर बारामतीमध्ये जर आपण विचार केला तर भारतीय क्रिकेट खेळाडू केदार जाधव यांच्या वतीनेही सन्मान स्वीकारला होता समालोचनासाठी. परंतु आजच्या दिवसामध्ये कपिल पाटील साहेब यांची जी आनंदित मुद्रा पाहिली त्यामुळे खरं तर फार मनस्वी आनंद झाला. त्यात त्यांनी मैदानाचा देखील या ठिकाणी आनंद घेतला आणि स्वतः बॅटिंग कपिलजी पाटील साहेबांनी या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी केली. ते नेहमी ते करत असतात. जिथे जिथे क्रीडा स्पर्धांच्या भेटीला जातात तिथे फलंदाजीचा मोह त्यांना स्वतःलाही आवरता येत नाही. माणूस वयाने जरी मोठा झाला तरी तो मनाने तरुण हवाय आणि तेच खरं तर त्या सगळ्यातून आपण तोच बोध घेऊ शकतो. 19 रन्स ऑन दी बोर्ड, 19 धावा. धावफलक आता वेगवान बनत चाललेलं आहे. सुरुवातीला अडखळत खरं तर हे धावफलक चाचपडत पुढे चाललं होतं, परंतु आता समृद्धी महामार्गासारखं हे वेगवान बनत आहे आणि हा फटका बसलाय. आभाळाची उंची मोजण्यासाठी चेंडू निघालेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय. ओ बाय गुडनेस, व्हॉट अ ग्रेट कॅच. जगदीशने इथे एक अत्यंत कठीण झेल सोपा बनवून घेतलेला आहे. व्हॉट अ ग्रेट कॅच.
आर पलटवार मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नीती रणनीती मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाईल. त्याचबरोबर हल्ले प्रतिहल्ले तुम्हाला इथे पाहायला मिळतील. काय झेल तिकडे संपादित केला होता, हे समर्पण तुम्हाला दाखवता आलं पाहिजे आणि ते दाखवलं या गोलंदाज क्षेत्ररक्षकाने. जगदीशने एक अत्यंत दर्जेदार झेल या संपूर्ण स्पर्धेतील घेतला असं आपण मानूया. आणि विशेषत्वाने मेगा फिनालेच्या सामन्यामध्ये इतका दबाव असताना सुद्धा या पद्धतीने झेल टिपणं हे अत्यंत कठीण काम आहे. परंतु अशा पद्धतीचे कठीण झेल सोपे करून कसे घ्यायचे हे जर कोणाला विचारायचं असेल तर आपण जगदीश या गोलंदाजाला विचारू शकता. 19 धावा धावपलकर 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. यानंतर 2 चेंडूचा खेळ येणे शेष आहे या षटकातील. यावेळेस इथे पूल केलेले आहे, खडे खडे पूल करतात. क्षेत्ररक्षक इथे चेंडू पर्यंत पोहोचलेले आहेत. हा झेल दरम्यान इथे सुटतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि यावेळेस आणखी एका फलंदाजाला धावबाद होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. मला स्वतः स्ट्रायकिंग एंडला फलंदाज यावेळेस तेजस धावबाद. सामना थांबू नका. अगदी बरोबर आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल व्हावा हीच अपेक्षा. उदय खेळत आहेत, चांगले खेळत आहेत. उदय खरं तर 3 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. 10 धावा त्याने धावपलकर जोडलेले आहेत. सुनील भाऊ, पाठेचे 3:30 वाजलेत आणि या 3:30च्या पाठेमध्ये या ठिकाणी केंद्रीय मंत्री चषक 2025 मुरबाड याचा आनंद या ठिकाणी गुलाबी धुक्यांमध्ये या ठिकाणी आपण घेतोय. अगदी बरोबर आहे. विजयाची पहाट आता कोणाच्या बाजूने जाईल, त्याचबरोबर विजयाचा सूर्य इथे कोण पाहणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी अल्पावधीतच आपल्याला मिळतील. बॅकफुटला गेले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अधिकची ताकद वापरायची होती त्यामुळे टायमिंग हुकलं. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आले. यावेळेस आणखी एक फलंदाज धावबाद होण्याच्या उंबरठ्यावर. मला असं वाटतं कॉलिंग प्रॉपर करता आलं नव्हतं आणि वारंवार मला असं वाटतं नॉन स्ट्रायकिंग एंडला उदयच पाहायला मिळतात. सगळे समर्थक पाहायला मिळतात. गुन्हा तर केलेला आहे उदय या फलंदाजाने, कारण 2 फलंदाजांना त्याने धावबाद केलेले आहेत. परंतु आता या गुन्ह्यातून त्याची सुटका तेव्हाच होईल ज्यावेळेस धावपलकाला त्याच्या वतीने इथून पुढे चालना दिली जाईल. 3 चेंडूचा तसाही सामना केलाय. 10 धावा त्याने धावपलकावर जोडलेले आहेत. असं म्हणतात श्रीकांतजी की तुमच्या संघर्षाच्या कहाणीला यशस्वीतेचं जर शीर्षक नसेल तर त्यामध्ये लोकांना इंटरेस्ट नसतो. त्यामुळे संघर्षाचं कन्व्हर्जन विजयामध्ये करणं अत्यंत महत्वाचं. नक्कीच आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य तयार करतोय. याच परिस्थितीमधून बालुक संघाची खेळी मागाशी मी पाहिली. अतिशय शिस्तबद्ध संघ, त्याचप्रमाणे शिवळे संघ देखील त्याचप्रमाणे या ठिकाणी तोडीसतोड देतोय. फटका अत्यंत चांगला आहे. कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड फटका खेळलाय. व्हॉट ए ग्रेट हिट. बॉल इज रेसिंग टुवर्ड्स द फेन्सेस फॉर रन्स. सगळेजण बघत आहोत. या परिसरातील एक अत्यंत तिसरं षटक सुरू आहे. 28 धावा धावपलकर आहेत. 4 गडी आतापर्यंत खरं तर बाद झालेले आपण सगळेजण बघत आहोत. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी फायनलचा आनंद या ठिकाणी घेत आहेत.
चेंडू पडला, खूप खाली राहिला, त्यामुळे फलंदाजाच्या समोर अनंत अडचणी निर्माण झाल्या. याच फलंदाजाने या 28 मधील 16 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्याकडे क्षमता आहेत. त्या क्षमतांचं योग्य उपयोजन मैदानाच्या आतमध्ये त्याने केलेलं आहे. हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट. सुनील भाऊ, गावाच्या मैदानावरती कोण कसं खेळतंय यापेक्षा स्पर्धेमध्ये कोण कसं खेळतंय महत्वाचं आहे. बघा, तुम्ही स्वप्नात वाघ मारला म्हणून तुम्ही कधी शिकारी बनत नसता. तुम्ही स्वप्नात विमान चालवलं म्हणून तुम्ही कधी वैमानिक अथवा पायलट बनत नसता. स्वप्नात जे विमानं चालवतात ना, आपल्या म्हशाच्या जत्रेमध्ये आकाश पाळण्यात बसल्यानंतर त्यांनाही चक्कर येते. त्याचमुळे बऱ्याचदा पुराणातली वांगी पुराणात राहतात. बोले तैसा चाले त्याची वंदावीचा पावले असं म्हणतात. कल्पना विलास वेगळा आणि वास्तववादी जीवन वेगळं. सरावामध्ये खेळणं वेगळं आणि मुख्य स्पर्धेतील सामन्यामध्ये खेळणं हे फार वेगळं. करो या मरो. या ठिकाणी संघासाठी जे काय करायचे ते इथेच करायचंय. शिवळे संघ या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळतोय, परंतु काही थोड्याशा चुका या ठिकाणी संघाला या ठिकाणी भोगायला येत आहेत. निश्चितच या सामन्याचा प्रेशरच तितका मोठा आहे. या अगोदर मी म्हटलंय की दबाव ही अशी गोष्ट आहे जी रथी महारथींना ढेर करते. धुरंधर तिकडे ढेर होतात दबावामध्ये. धावबादसाठी खरं तर इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे, धावबाद आहे की नाही. मैदानाच्या आतमध्ये याच कालावधीमध्ये मुरबाड तालुक्यातील एक अत्यंत नामवंत गुणवंत टेनिस क्रिकेटवीर लिजेंडरी प्लेअर बाळामते यांचंही खेळपट्टीवर श्रीकांतजी आगमन झालेलं आहे. काय म्हणाल बाळामते यांनी ज्या पद्धतीचं क्रिकेट गेली अनेक वर्षापासून शिवळे संघासाठी खेळलेलं आहे. बाळामते म्हणजे मुरबाडमध्येच नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये एक नावाजलेलं एक नाव आहे. आमच्या कॉलेज जीवनापासून आम्ही बाळामते यांना या स्टेडियममध्ये क्रिकेट स्पर्धेमध्ये बघतोय. एक चांगली क्रिकेट सामन्यांवरती त्यांची पकड आहे. त्याचप्रमाणे महेश भाऊसुद्धा त्यांच्यासोबत असतात. शिवळे संघाचे त्यावेळेस मला वाटतं शिवळे गावामध्ये ज्या स्पर्धा किंवा शिवळे गावामध्ये चषकची सुरुवात आणण्याची सुरुवात यांच्या बाळामते यांच्या माध्यमातून झालेली आहे. आणि आजपर्यंत या वयापर्यंत स्टेडियममध्ये फलंदाजीसाठी किंवा स्टेडियममध्ये ग्राउंडमध्ये टिकून राहायचं म्हणजे हे साधं काम नाही आहे. अगदी बरोबर आहे. गेली अनेक वर्षापासून आपल्या गावाचं क्रिकेट त्याने रोशन केलेलं आहे. त्याचबरोबर तालुक्याचं प्रतिनिधित्व अनेक स्पर्धांमध्ये त्याने केलेलं आहे आणि एक काळ गाजवलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजूनही या क्रिकेट बरोबर त्याने स्वतःला जोडून ठेवलेलं आहे. बाळामते यांच्याबरोबर आणखी एका व्यक्तिमत्वाला आपल्याला विचारात घ्यावं लागेल. महेशजी बांगर, ते सुद्धा व्यक्तिमत्व त्याच पद्धतीचं आहे. महेशजी बांगर हे राजकीय आणि क्रीडा क्षेत्रामध्ये एकदम अतिशय त्यांची चांगली पकड आहे. क्रीडा क्षेत्र जर आपण पाहिलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या टोकापर्यंत आपण पोहोचू शकतो. त्याचबरोबर क्रिकेटला जर तुम्ही माध्यम बनवलं म्हणजे फक्त क्रिकेट नाही, इतर सगळे खेळ जर तुम्हाला आवडत असतील, महेश बांगर यांच्याविषयी म्हणायचं तर व्हॉलीबॉल हा त्यांच्या आवडीचा खेळ आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर महेश यांची व्हॉलीबॉल संदर्भात चर्चा असते आणि सगळ्यांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. नक्कीच बाळामते यांनी यावेळेस खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पदल आली त्याचा अभाव. क्रिकेटमध्ये नेटवर्कची ज्या पद्धतीने गरज असते कॉलिंगसाठी, मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी फुटवर्कची गरज असते, त्या फुटवर्कचा खरं तर इकडे आपल्याला अभाव पाहायला मिळाला. 3 षटकं संपली. 10.00च्या सरासरीने धावा बनलेले 30 आणि माजी केंद्रीय मंत्री चषक जिंकण्यासाठी यावेळेस बालक संघाला 31 धावांची गरज आहे. 30 मिनिटं बाकी आहेत. अगदी बरोबर आहे. 30 मिनिटं बाकी आहेत असं आपण म्हणूया. अर्ध्या तासाने 30 धावांच्या 31 धावा करायचे 30 मिनिटांमध्ये. या 30 मिनिटांमध्ये या चषकचं मानकरी कोण या ठिकाणी आपल्याला थोड्याच वेळाच्या ठिकाणी समजणार आहे.
हे खरं तर संगीतमय वातावरण तयार करण्यात आलेलं आहे. असं वाटत नाही की रात्रीचे 4:45 वाजलेले आहेत. ज्या पद्धतीची प्रसन्नता आपण सगळेजण खरं तर इकडे अनुभवत आहोत. 5 मिनिटांसाठी श्रीकांतजी धुमाळ यांनी समालोचन कक्षामधून रजा घेतलेली आहे आणि त्यांची 5 मिनिटं ते म्हणतात म्हणजे 5 मिनिटं पूर्ण होण्याच्या अगोदर ते इथे जोडले जातील यामध्ये तीळमात्र शंका नाही. आणि चौफेर संगम आहे. खरं तर श्रीकांतजींचं जर व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर खरं तर या अगोदर या पद्धतीचं त्यांचं कौशल्य मला माहीत नव्हतं. ओरेटरी स्किल ज्याला आपण म्हणतो वक्तृत्व हे त्यांच्याकडे अत्यंत चांगल्या पद्धतीचं आहे. ज्यावेळेस कपिल पाटील साहेब इकडे दाखल झाले होते त्यावेळेस खरं तर ज्या पद्धतीने त्यांनी मायक्रोफोन हातात घेत असताना ते संचालन तिकडे केलं होतं त्यावरूनच ते माझ्या लक्षात आलं होतं. मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, शीतावरून भाताची परीक्षा. हे सगळे प्रसंग तुम्ही व्यवस्थित रीतीने हाताळले तर तुमचं कौशल्य लगेचच तिकडे खरं तर अधोरेखित होत असतं. कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व हा चौफेर संगम खरं तर श्रीकांतजींच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि क्रिकेट हे असं आहे, म्हणजे क्रिकेट हा खेळ असा आहे की ज्याची आवड खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रत्येकाला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मग तुम्ही वकील असा, तुम्ही शिक्षक असा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही कलाकार असा. अलीकडे आपण बघतो की वकिलांच्या फार मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात, त्याचबरोबर डॉक्टरांच्याही मोठ्या स्पर्धा होतात, काही विभागामध्ये शिक्षकांच्याही मोठ्या स्पर्धा होतात, सेलिब्रिटींच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. त्यामुळे क्रिकेट हा आवडीचा भाग बनलेला आहे प्रत्येकाच्या. दुसरा डाव सुरू होतोय. डावाला सुरुवात इथे नेत्र दीपक करून देत आहेत फलंदाज गणेश विशे. कर्णधार या अगोदर सुद्धा याच पद्धतीने लढताना आपण पाहिला होता. पराग 11 भालुकची सुरुवात चौकाराने. मधून आपण ज्यांचा अत्यंत चांगला दमदार आवाज ऐकलेला आहे, माझ्याच गावचे त्याचबरोबर आपल्याच तालुक्याचा आवाज आपल्या मातीचा दीपक बिराडे सर मला समालोचन कक्षामध्ये जॉईन होत आहेत. दीपक, आपलं सरचं स्वागत. इथे फलंदाज गणेश विशे पहिल्या शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो गोड क्षण प्रेक्षक तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला येतोय. कपिल पाटील फाउंडेशन मुरबाड तालुका अजित आदर्श 11 धानिवली आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारण्यात आलेलं माजी केंद्रीय मंत्री चषकाचं भव्य नाईट फॉर्मॅटमधील हे आयोजन आपण बघत आहोत. अंतिम सामना 31चा पाठलाग सूर्य पराग वॉरियर्स बालूकडून 4 वरती पहिला विकेट नुकताच कॅरी केलाय गोलंदाज त्या ठिकाणी उदयनं. बॅटिंगसाठी पाहिलं तर लेफ्टी बॅटर केतन विषय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पराग वॉरियर्स बालूक रंचेस करत असताना 31 धावेचं. उदयचा हा चेंडू उजव्या बाहेरून फेकला गेलेला आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी उदयच्या वतीने होत आहे. शिवशिवळेश्वर संघाचा जर विचार केला तर उदय नावाचं कंप्लीट पॅकेज दीपक त्यांच्याकडे आहे. फलंदाजी चांगली केली होती, गोलंदाजी तो त्याची चुणूक दाखवतोय. बॅटिंगमध्ये पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी त्याची राहिली होती आणि तोच कॉन्फिडन्स सध्या गोलंदाजीमध्ये ॲज अ फ्रंटलाईन गोलंदाज तो यूज करत असताना शिवशिवलेश्वर शिवले संघाकरता. यावेळेस इथे पूल केलेला आहे, खेचून मारला स्ट्रेट टू द फिल्डर. यावेळेस टिपला गेलेला आहे झेल. तिकडे आहेत कोण? गौरव पवार यांच्या वतीने झेल टिपण्यात आलेला आहे. उदयने आणखी एका फलंदाजाचा आडसर दूर केला. अंतिम सामना जर शिवशिवळेश्वर शिवलेला जिंकायचा असेल तर गोलंदाज ताकद आणि क्षमता विसरून चालणार नाही. या सामन्यामध्ये खूप काही आणखी बाकी आहे. दीपक, काय म्हणाल? पराग वॉरियर्स बालूक सुनील सर ऑस्ट्रेलियन स्टाईलचा संघ आहे. जोपर्यंत अंतिम धाव ते मैदानावरती बनवत नाही तोपर्यंत कधीच ते पराभव स्वीकारू शकत नाही. लढणं आणि पराकोटीचा संघर्ष करणं यासाठी जाणलं जातं क्रिकेट. पराग वॉरियर्स बालूकचं जेपी सारखा मोठा मोहरा अजूनही नॉस्ट्रा करेनला आपण बघत आहोत सुरक्षित आहे. तर त्याची सोबत देण्यासाठी एक्सपिरियन्स कंटेंडर कालुराम विशे सध्या मैदानावरती बॅटिंग ऑर्डर नंबर 4 वरती
दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सुनील सर गोलंदाज उदय इसामेची विस्फोटक गोलंदाजी, त्याच्या गोलंदाजीची धार आता तीक्ष्ण झालेली आहे, ज्यांना 2 महत्वाचे धक्के दिलेत पराग वॉरियर्स भालुकला. स्टील 2 to go. कॉन्फिडन्स प्राप्त झालेला आहे गोलंदाज उदयला, त्यामुळे आता त्याची गोलंदाजी अत्यंत तीक्ष्ण धारदार अधिक बनत चाललेली आहे. काळूराम विषय आणि आक्रमकता या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु या डावामध्ये अप्रोच कसा दाखवतील काळूराम विषय आणि विशेषतः जेपी मैदानावर मध्ये असताना हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. मी फायनल मध्ये सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेजागे जेपीचा फिनिशिंग टच इम्पॉर्टंट होता, तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे. परिस्थितीजन्य क्रिकेटसाठी नेहमीच जाणलं जातं. परफॉर्मन्स जयेश मोरे जेपीचा फायसा या मॅच मध्ये आता प्री प्लॅनिंग त्याने कशा पद्धतीने केलेलं आहे. बॉल बाकी आहेत या मॅच मध्ये 13 आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी पराग वॉरियर्स भालुकला रन समेत 26. स्टील 1 to go. जेपी साठी पुढे ठेवलेला चेंडू, यावेळेस जाळं जे विणलं गेलेलं आहे त्या जाळ्यामध्ये इथे जेपीला जवळ जवळ अडकवण्यामध्ये यश मिळालं होतं उदयला. मराठीमध्ये एक चांगली म्हण मला आठवली, दैवत येतं आणि कर्म नेतं. महाअंतिम सामना 12 चेंडू अजून विजयासाठी 24 धाब्याची आवश्यकता. पहिल्या षटकात बनवलं गेल्या 7-12.00 धाब्याची आवश्यक धावगती. चला टीम मंडल बंद करा. शिवशिवळेश्वर शिवले आणि फिल्डिंग तुम्हाला लगेच सेट करावे लागेल, ही महत्वाची सूचना लक्षात घ्या. 12 चेंडू आणि 24 धावा, 200चा स्ट्राईक रेट खरं तर इथे राखावा लागेल सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या पराग वॉरियर्स भालुकला. आणि इतक्या रात्री खरं तर 12-12 धावा बनवणे हे थोडं कठीण काम जरूर असू शकतं, परंतु तरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीच्या क्षमता काळूराम विषय आणि जेपी अर्थात जयेश यांच्या आहेत, या अगोदरच्या सामन्याने खरं तर ते स्पष्ट केलं होतं. सुरुवातीचे 4 चेंडू सिद्धार्थ देवपेने निर्धाव फेकले होते आणि त्यानंतरच्या फक्त 4 चेंडूंमध्ये सामना संपवला होता जेपी अर्थात जयेशने. एक गोष्ट महत्वाची, या अगोदर तो विषय आपण छेडला होता की आत्मविश्वास खरं तर इथे जेपीला मिळालेला आहे, ज्या पद्धतीने इनिंग त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळलेल्या आहेत. परंतु मला असं वाटतं विशिष्ट एका स्पर्धेमध्ये तुमची कामगिरी या अगोदरच्या म्हणजे तुम्ही जो सामना खेळता त्या अगोदरच्या सामन्यांमध्ये कशी झालेली आहे, जर चांगली झालेली असेल तर तुम्हाला आत्मविश्वास मिळेल, पण चालू असणाऱ्या सामन्याशी त्या अगोदरच्या कामगिरीचा तसाही काही संबंध नसतो. त्याचमुळे पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करणं हे अभिप्रेत आहे. काळराम विषयवरती सर्वस्वी जबाबदारी आता या डावाची. 12 चेंडू 24 धावा. बॅटिंग युनिट डीपे पराग वॉरियर्स भालुकचं विकेट फॅक्टर आता इम्पॉर्टंट नसेल, रनचेस करत असताना शॉर्ट कॅमी आता इम्पॉर्टंट असतील जयेश मोरे आणि त्याचबरोबर काळराम विषयचे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात, गोलंदाज तयार गौरव पवार. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, कट करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. पंचांकडे आशालबोध नजरेनं पाहिलं जरूर, मात्र पंच तटस्थ भूमिकेत डॉट बॉलची झाली सांगता. अँगल क्रिएट करत असताना गोलंदाजी करण्याचा इथे प्रयत्न करतायत. फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून दूर ठेवण्याचा त्याचा निर्णय होता. योग्य निर्णय योग्य वेळी घेता आलेला आहे गौरवला. पहिला चेंडू निर्धाव पाहिजे, यानंतर गोलंदाजी कशी असेल. कॉन्फिडन्स स्टार्ट सेकंड ओव्हरचा गौरव कडून करण्यात आलेला आहे. सुरुवात डॉट बॉलनं झालेली आहे. समोर आक्रमण केलंय, बॉलला गाठली उंची आणि त्याचबरोबर गाठलंय अँसर. बॉल बरोबर फरार होतोय आपल्या एंट्री गेटच्या समोर. थेट अँड ग्रेट 6. त्यावेळेस जर तुम्हाला टप्प्यावर नियंत्रण ठेवता आलं नाही तर प्रतिस्पर्धी फलंदाज तुम्हाला आक्रमकतेने सामोरं जाऊ शकतात, तुमची त्रेधा तिरपीट उडवू शकतात. हेच झालं मैदानाच्या आतमध्ये. काळूरामने एक अत्यंत महत्वाचा षटकार खेळला. धावसंख्या 13, 13 ऑन बोर्ड. दबाव आता स्पष्टपणे जाणवतोय गोलंदाज गौरव पवारवर. सुरुवात त्याची डॉट बॉलनं झाली होती, मात्र तदनंतर क्विक रिप्लाय दिलाय तो फलंदाज काळराम विषयनं. स्कोर सध्या 13, समीकरण 10 बॉल 18 धाब्याची आवश्यकता. फुल लेंथ बॅटची बाहेरची करण्यात थर्ड मॅन मध्ये पकडलाय. अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय झेल आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा जल्लोष सुरू झालाय. तो शिवशिवळेश्वर शिवलेचा प्राइज विकेट. काळराम विषय हॅज टू डिपार्ट. यामुळे
लिजेंडरी क्रिकेटर म्हटलं होतं. काय समर्पण मैदानाच्या आतमध्ये योग्य वेळेला हा झेल टिपण्यामध्ये त्यांना यश मिळालं. कोणालाही वाटलं नसेल हा झेल स्लिप कॉर्डर मध्ये टिपला जाईल, परंतु बाळामतेने ते करून दाखवलेलं आहे. यष्ट्यांच्या मागे उभे आहे स्लिप कॉर्डर मध्ये. पाठबळ संपूर्ण संघाला त्यांच्या वतीने पुरवलं जात आहे. झाले बहु होतीलही बहु परी यास महा. बाळामध्ये लिजेंड आहेत, त्यांच्याकडे भरपूर साऱ्या वर्षाचा अनुभव आहे आणि तो महत्वाच्या क्षणाला मोक्याच्या स्थितीला आपल्या टीमसाठी कामी आणवत असताना अशा स्थितीला अशा स्टेजला मेगा फायनलमध्ये अंडर फ्रंट क्रिचेस अशा पद्धतीच्या डीप होणाऱ्या कॅचेस पकडणं चॅलेंज असतं. बट ॲज अ फिल्डर या मॅचमध्ये सध्या छाप होत असताना एक्सपिरियन्स लिजेंड फ्रॉम शिवलेश्वर शिवले बालामध्ये. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 10-12 धावांची सरासरी गाठणं तितकं कठीण काम जरूर नाही, परंतु विसरून चालणार नाही. पराग 11 भालुकचा खंदा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जेपी जोपर्यंत उपलब्ध आहे उपस्थित आहे तोपर्यंत विजयाच्या अपेक्षा पल्लवित असतील. फलंदाजी करत असताना पराग 11 भालुकच्या 9 बॉल आता मॅच मध्ये 18 धावेची आवश्यकता. बॅटिंगसाठी पाहिलं तर जगदीश सासे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होतात. गौरव ऑन साइडला दिशा दिली, हवं तसं टायमिंग मिडलिंग करू शकले नाही. टीममधून फिल्डर मिडविकेटचे उपस्थित झालेत. विकेट कीपर रेडला फर्स्ट मध्ये थ्रो दिलाय. मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 14. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी आता आवश्यकता 17 धावेची. ज्या पद्धतीचं यश मिळालेलं आहे आतापर्यंत खरं तर अनेक हंगामांमध्ये, या हंगामाचा विचार केला तर धडाकेबाज सारखी स्पर्धा आपल्या नावावर केलेली आहे. पराग 11 भालुक या संघाने त्यांच्याकडे जेन्युइन ऑलराऊंडर्स आहेत, त्याचबरोबर त्यांची गेम असेसमेंट चांगली राहते, परंतु एक टीम वर्क सुद्धा त्यांच्या वतीने दाखवलं जातं आणि हे त्यांच्या यशाचं गमक असावं. जेपी ऑन स्ट्राईक. विकेट इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये जेपीची. समोर हेलिकॉप्टर बॉटम हॅटचा अत्यंत सुंदर वापर. लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण विकी पवार कडून आपण बघत आहोत. थ्रो देखील चांगला दिला, मात्र 2 धावा रोखू शकले नाही. वेल अटेम्प्ट. अंतिम धाबेपर्यंत संघर्ष मैदानामध्ये काढावा लागेल. क्लीन अँड क्लिअर सेव्ह फ्रॉम विकी. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण विकीचा आपण बघतो. ज्यावेळेस चेंडूने उसळी घेतली होती त्याच वेळेस योग्य वेळेला खरं तर इथे उडी मारत असताना हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये धाडलेला आहे. असं म्हणतात तुमचा प्रतिस्पर्धी जर बलवान असेल त्याला परास्त करण्यासाठी तुम्हाला ताकद लावावी लागते, जोर लावावा लागतो आणि तो जोर इथे लावला जातोय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने, त्याचबरोबर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने. चांगला क्रिकेट आपण सगळेजण अनुभवत आहात. मिस टाइम बॅटची कडा आणि विकेट. जल्लोष पुन्हा एकदा सुरू झालाय. शिवलेश्वर शिवलेचा जेपी जयेश मोरे परततोय माघारी. 16ला 4था धक्का. या मॅच मध्ये केले कमबॅक, जबरदस्त वापसी. गोलंदाज गौरव पवारनं केलाय पलटवार. माघारी धाडलंय जयेश मोरेला. विजयाच्या अपेक्षा, विजयाच्या आशा उद्दीपित करणारा दीप आता इथे जवळजवळ 4 वाजत असताना मावळलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे अडचणी निश्चितच वाढू शकतात. पराग 11 भालुकच्या. क्रिकेट म्हटलं की त्याच्या गर्भामध्ये अनिश्चितता असते. क्रिकेटचा गाभाभूत घटक आहे अनिश्चितता. ती एकदा बाहेर आले की भल्या भल्या पंडितांचे अंदाज फेल होतात. या सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण होते, या सामन्यामध्ये थ्रिलिंग क्लायमॅक्स निर्माण होतोय. चेंडू उडलेले आहेत 6 चेंडूंमध्ये 15 धावा. दीपक, काय वाटतं तुम्हाला हा सामना कोणाच्या बाजूने झुकेल? सध्याच्या घडीला सुनील सर गोलंदाजी करणारा संघ शिवलेश्वर शिवले पूर्णपणे हवी आहे. मात्र कालुराम विषय ज्याच्याकडे अनुभव होता तो माघारी परतलाय. आता जगदीश सासे आणि त्याची सोबत देण्यासाठी न्यू बॅटर एकनाथ दाखल झालेले आहे. या दोन्ही संदीप दाखल झालेले ते सिरीज. या दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे. या अगोदर अनेकविध स्पर्धांमध्ये या दोन्ही फलंदाजांनी फिनिशरची ती भूमिका साकारलेली आहे. मात्र मॅच इम्पॉर्टंट डू ऑर डाय सामना आणि मेगा फायनलचा प्रेशर तो एक वेगळाच असतो. पाहिजे कशा पद्धतीने या प्रेशरला हँडल करेल संघ पराग वॉरियर्स भालुक. संधी 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 इथे खरं तर सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. समान संधी दोन्ही संघांना इथे आपल्याला पाहायला मिळेल. मला धडाकेबाज चषकातील ती इनिंग आठवते एकनाथची, जिथे पराग वॉरियर्स भालुक अत्यंत अडचणीमध्ये होते आणि तिथून पराग वॉरियर्स भालुकला जगदीशने खरं तर तिकडे तारलं होतं. त्याचमुळे पाहायचंय आता 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना जगदीशचा खेळ कसा असणार आहे. गोलंदाजीसाठी तेजस तयार होत असलेले आपण सगळेजण बघूयात. यावेळेस इथे फुल करण्याचा प्रयत्न करायला लागते. मागच्या बाजूने चेंडू जात असताना आपण सगळेजण बघत आहोत आणि याचमुळे नशिबाची साथ मिळाली फलंदाज जगदीशला आणि हा चौकार मिळतोय तो म्हणजे पराग 11
कशा काय होणार, परंतु सुनील सर रनचेस करत असताना या मॅच मध्ये 6-15चं इक्वेशन आणि धावा येणं इम्पॉर्टंट आहे आणि पहिल्या बॉलवरती त्या निर्णायक 4 धावा येताना पाहायला मिळतात. स्कोर 20 या आकड्यावर 5 बॉल, आता आवश्यकता 11 धावेची. एक महत्वाचा फॅक्टर खरं तर आपल्याला इथे विचारात घ्यावं लागेल. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे, 11 धावांची गरज आहे. एनिथिंग कॅन हॅपन. बघा असं म्हणतात माणसाचं नशीब बदलायला कधी कधी वेळ लागत नाही. अशी घटना माणसाच्या आयुष्यामध्ये होते की त्याचं नशीब पूर्णपणे बदलतो. राजाचा रंक होतो, रंकाचा राजा होतो. क्रिकेटचे सामने सुद्धा असेच असतात. एखादी घटना क्रिकेटमध्ये अशी घडते की जिथे सामन्याला कलाटणी मिळते. हा चौकार कदाचित त्या कलाटणीची नांदी असू शकते. नशिबाचा कौल तर पहिल्याच बॉलवरती पराग वारेस भालुकच्या बाजूने लागलेला आहे. मॅच अजूनही ऑन. 5 बॉल 11 धावेची आवश्यकता. रंगतदार सामना सध्या रंगत असताना समोरच्या दिशेने खेळले. यावे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. अधिक उंचीवरून चेंडू इथे 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 खर तर सीमा रेषेच्या अगदी जवळ. अत्यंत दर्जेदार झेल. व्हॉट ए ग्रेट कॅच. या संपूर्ण स्पर्धेतील अत्यंत कठीण झेल आणि अंतिम सामन्याला आपल्या बाजूने झुकवणारा झेल जिथे टिपलेला आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. उदय इसामे तिकडे होते, त्याच्या वतीने टिपण्यात आलेला आहे झेल. तिसऱ्या पंचांची खरं तर इथे मागणी करण्यात आलेली आहे, कारण अंतिम सामना आपण सगळेजण खेळतो. या स्पर्धेमध्ये खरं तर 4 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे आणि इथे निश्चितच आता तिसऱ्या पंचांच्या वतीने खरं तर निर्णय दिला जात आहे. तिसऱ्या पंचांची इथे खरं तर आपल्याला संमती मिळते. ज्या पद्धतीचा सॉफ्ट सिग्नल प्रेक्षकांनी दिला होता. फलंदाज बाद आहे. क्लीन कॅच घेतले मित्रा. काही खरं तर इथे आक्षेप घेण्यासारखं नाहीये. 20 धावा धावपलकोर जोडण्यात आलेल्या. खरं तर आपण आतापर्यंत बघत आहोत 5 गडी गमावलेले फलंदाजी करणाऱ्या संघाने. येणारे चेंडू आहेत 4 आणि 4 चेंडूंमध्ये आपण बघतो आणखी 11 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या पराग 11 भालुक या संघाला. पराग 11 भालुक मध्ये आणखी कोण फलंदाज खरं तर तिकडे आहेत त्या संघामध्ये हे पाहायचंय. अशोक आणि एकनाथ सारखे आणखी चांगले फलंदाज खरं तर इथे डगआउट मध्ये उपस्थित आहेत. त्यापैकी अशोक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इतिहासाचा जर आढावा आपण घेतला तर अशोक नावाचा एक चक्रवर्ती सम्राट सुद्धा होऊन गेलेले आहे दीपक. इथे त्या पद्धतीने इतिहास करता येईल का फलंदाज अशोकला. खरं तर त्याच्याकडे 4 चेंडू आहेत आणि 4 मध्ये त्याला अंतिम सामना जिंकण्यासाठी 11 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग ऑर्डर डीप आहे पराग वारेस भालुकचं. क्षेत्रसेनाचा दर्जा मात्र किंबहुना जपताना आपण बघत आहोत. शिवशुलेश्वर शिवलेला महाअंतिम सामना 4 बॉल 11 धावेची आवश्यकता. चौकारानंतर आलेले विकेट कॉन्फिडन्स देऊन जाईल गोलंदाज तेजस इसामेला. 4 बॉल 11. बॉडी लँग्वेज आता पूर्णपणे बदललेली आहे. ती म्हणजे शिवशेवळेश्वर शिवळेच्या सगळ्या खेळाडूंची. तेजस इसामे गोलंदाजीसाठी तयार आहे. 4 चेंडू 11 धावा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. बदल आलित्याचा अभाव. एज लागली. यष्टांच्या मागे टिपला झेल. अडचणी वाढल्या पराग 11 भालुकच्या. आणखी एक फलंदाज बाद. विकेट रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. वरती विकेट आले. कमी गतीने टाकलेला ऑब्रेक बॅटची बाहेरची कडा घेऊन पाठीमागे यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्ग शोधतोय. बॉलची लाईन टॅकल करता आली नाही. त्या ठिकाणी फलंदाज अशोकला तो माघारी परतलाय. 3 चेंडू 11 धावा बॅटिंगसाठी पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळतात. न्यू बॅटर रितेश. अ फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इन नीड असं म्हणतात. गरजेच्या वेळी उपयोगाला येतो तो खरा मित्र. आणि त्याचमुळे आता इथे ही गरज ओळखलेली आहे. सगळ्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाही. परंतु शेवटच्या षटकामध्ये सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना 15 धावा डिपेंड करण्याचं शिवधनुष्य उचललं विशेषत्वाने तेजसने. आणि या स्पर्धेचा आतापर्यंत विचार केला तर तेजसने हाताळलेली सगळी षटकं दूरवरच्या टोकाकडून हाताळली होती. परंतु यावेळेस पहिल्यांदा तेजस समालोचन कक्षाच्या वतीने गोलंदाजी करत असताना त्याला यश सुद्धा मिळत आहे. 3 चेंडू 11 धावा. ऑन हॅट्रिक.
फुलटॉस आणि फुलटॉस वर फुल टोल वसूल केलाय. आल्या आल्या डगआउट मधून मी दाखल झालोय आणि माझ्या नावाची दखल तुम्हाला घ्यावी लागेल. रितेशनं दिलाय संघर्षाचा शंखनाद, त्याच्या बॅट मधून होतो एल्गार षटकार. क्रिकेटच्या विद्यापीठात तयार झालेले हे विद्यार्थी आहेत. तिथे त्याने प्रशिक्षण घेतलेले आहे. त्याचमुळे प्रतिकूल परिस्थितीमधून अनुकूलता कशी निर्माण करायची हे धडे मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने ते वापरत आहेत. रितेश पायचा पहिल्या चेंडूचा सामना करत असताना त्याने षटकार दाखवलेला आहे आणि याचमुळे आता विजयाच्या अपेक्षा उद्दीपित झालेल्या आहेत. 2 चेंडूचा काही शेष 5 धावांची गरज आहे. काय घडेल या सामन्यामध्ये? संपूर्ण स्पर्धा इथे यशस्वी झालेली आहे हे आपण म्हणू शकतो. या स्पर्धेमध्ये गुणात्मक क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. 2 चेंडू 5 धावा. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? शिवशिवले सर शिवलेला जिंकणं आहे जरूर, मात्र सुनील सर पराग वॉरियर्स भालुकला हार नाहीये मंजूर. 2 बॉल 6 धावेची आवश्यकता. 5 धावांची गरज आहे. इथे 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 काय घडलेलं आहे? एक फलंदाज जर बाद असेल, आता यावेळेस कोणता फलंदाज बाद झालेला आहे हे आपल्याला बघावं लागेल. ही विनाशकाले विपरीत बुद्धी होती का दीपक? बॅटर रितेश जो दाखल होता त्यानं षटकार मारला होता, सो त्याच्याकडे ती क्षमता आहे. अतिरिक्त जोखीम पत्करली संदीपनं आणि सरतेशेवटी तो धावचीत झालेला आहे. 1 बॉल 5 धावेची आवश्यकता. स्पर्धेचा नियम सांगतोय कंपल्सरी चेसिंग. सो महाअंतिम सामना, माजी केंद्रीय मंत्री चषकाचे महाअंतिम विजेते होण्यासाठी आता मॅक्सिममच हवाय तो पराग वॉरियर्स भालुकला. प्रयत्न प्रभात मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांनी दाखवला. यामध्ये तीळमात्र शंका नाही. प्रयत्न हे वाळूचे कण रगडतात, तेलही गळे असं म्हणतात. परंतु तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा तुम्हाला द्यावी लागते आणि तर तुम्हाला यश मिळत असतं. असं म्हणतात की यश मिळवण्याची तुमची इच्छा किती, म्हणजे किती तीव्र आहात तुम्ही. ज्या ठिकाणी तुम्ही आहात, जे बॅटल फील्ड तुम्ही गाजवता, तिथे प्रयत्नांची कशी पराकाष्ठा करता, शर्तीचे प्रयत्न कसे करता, दबावाची परिस्थिती कशी हँडल करता, यावरून तुम्हाला यश मिळणार आहे की नाही हे ठरत असतं. काय स्पर्धा राहिलेली आहे दीपक? या स्पर्धेचा शेवट आणि 1 चेंडू आणि 5 धावा. चेसिंग इथे कंपल्सरी आहे. 4, 4.25, 5, 5.25, 5.5 बनून चालणार नाहीत. षटकार आला तर 5 धावा येतील. याचाच अर्थ इथे षटकाराची गरज आहे. 1 बॉल 5. गोलंदाज तयार होतोय महत्वाचा चेंडू टाकण्यासाठी. तेजस इसामे तर बॅटिंगसाठी न्यू बॅटर ऑन स्ट्राइक एकनाथ. यावेळेला बॉल पायावरती आदळलाय आणि माजी केंद्रीय मंत्री चषकाचा महाअंतिम विजेता, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन शिव बाळा मते, त्याचबरोबर महेश बांगर यांचा संघ शिवळेश्वर शिवळे. थँक्स अ लॉट. ही स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं